एक सांगू काय, या भारतीय जनता पक्षाचे म्हणजे महायुती सरकार आरक्षण संपवण्याचं हे देऊ शकत नाही. कारण यांचे मानसिक विचार जे आहेत मुळात या मातृ संघाचे विचार आहेत या पक्षाचे आरक्षणाच्या विरोधात आहेत. त्यांना आरक्षण मान्यच नाही. त्यांचे सरसंघापासून अनेक जणांनी त्या संदर्भात त्यांची स्पष्ट भूमिका मांडली. आपण वाचलं, मी पण पाहिलं. त्यामुळे त्यांच्याकडून अपेक्षा ठेवू नये. एक दुसरी गोष्ट, कुणबी समाजाला दाखले देण्यासाठी कोणाचाही विरोध नाही. आमच्या विदर्भातले सगळ्या कुणबी ओबीसी मध्ये, मराठवाड्यातले काही कुणबी आहेत, पण नव्यानं ज्या ठिकाणी ज्या गॅजेटचा आधार धरून बोलल्या जात आहे त्यामध्ये सगळे 100% मराठा समाज कुणबी होईल. काय होईल याचा माझं मत एवढंच आहे. काय देता कोणाला आहे? तुम्ही आरक्षण किती आहेत ना? 27%. 27% आरक्षणामध्ये 13% आरक्षण आज आम्ही बीजेपी, एमपी, विमुक्त जमाती यांना आम्ही 13% देतो. उरला किती? 19%. 19% मराठा समाज पूर्ण आला आणि आमचाही समाजाला कोणाच्या वाट्याला काय मिळेल? राहिलं. तुम्हाला 52% आरक्षण आहे राज्यात. हे आरक्षण मी समजतो की मराठा आणि इतर समाज हे समाज मिळून जरी 20% असतात, 25%, 75% लोकांना आरक्षण मिळत आहे. 52%, 75% लोकांना आरक्षण मिळत आहे 52% आणि 25% लोकांना आरक्षण मिळत आहे 48%. फायदा कोणाचा आहे? यामध्ये नुकसान होते आहे त्या समाजात, ज्या सगळ्या ज्या लोकांनी हे आरक्षणासाठी आता चळवळ सुरू केली आहे त्यामध्ये शैक्षणिक आणि आर्थिक त्याच्या पलीकडची मागणी आहे. मला काल फोन आला ग्रामपंचायत सदस्याचा मराठवाडा साहेबांनी, मी आता सदस्य झालो म्हणे आरक्षण. आता आमच्या गावातून जवळपास 150 समाजाचे लोक कुणबी समाजाचं प्रमाणपत्र देतात. आता मी निवडूनच येऊ शकत नाही म्हणे. माझं संपलं म्हणे राजकारण, माझं आयुष्य संपलं म्हणे राजकीय. हा विषय तिथे येतो. म्हणून आरक्षण देत असताना आमची राहुल गांधी जे म्हणतात तुम्ही कॅप वाढवा 50%च्या वरची आणि त्याला विशिष्ट आरक्षण देऊ शकता. संपला विषय, कशाला